स्पर्धेचा मुख्य नियम. अजून एक विकेट करायचा प्रयत्न, फटका फसला, इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु क्षेत्ररक्षक जज करत असताना दोन बॉलवरती दोन चौका ठोकल्यानंतर यावेळेस परत आज प्रतिक्रिया परतावं लागेल माघारी. पहिला धक्का. बघा कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे अद्याप आपल्याला उशीर झाला कारण आजच्या रात्रीचा विचार केला तर ठीक 7:19 सामने चालू झालेत. 19 मिनिटं आपण लेट आहोत अगोदरच त्यामुळे कोणत्याही प्रकारची शॉर्ट टीम मीटिंग देखील नको आहे. त्यामुळे लगेच आपण स्पर्धेला इथून आता सुरुवात करू, मॅचला सुरुवात करू. दोन चौकात ठोकले होते यावेळेस प्रतीकनं स्वप्नावर सुरुवात त्याने केली होती परंतु त्यानंतर जर विचार केला तर तिसऱ्या बॉलवरती यावेळेस गोलंदाज अमितनं कमबॅक केलं. दोन ताकदवर संघ आपण पाहू शकता. नेरळ विभागातील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शिवशक्ती बंजारपाडा तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक नेरळ संघ आपण पाहतो. सातत्याने बंजारपाडा संघ आपण पाहू शकता यावेळेस खेळाडू कक्षामध्ये सज्ज झाला आणि बंजारपाडा म्हटलं तर आमचे साथी समालोचक प्रियांश बाबरे नक्कीच त्याच गावातून बिलॉंग करतात आणि नेरळ विभागामध्ये कर्जत विभागामध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकत असतो. प्रियांशी बाबरे सर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस अपेल फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु लाऊड अपील देखील झाली परंतु पंचाने हेरला. यावेळेस लाईन खराब आहे. केपी सरांना आपण पाहू शकता यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 9 या आकड्यावरती पांडुरंग आणि ऋतिक ही जोडी आपण पाहतो. पुन्हा त्यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु वाराच्या वेगाने टप्पावल्यानंतर चेंडू निघून गेलाय. यष्टी लक्ष करत आता मध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज अमितला आपण पाहतो कारण 2 सलगचे चौका ठोकल्यानंतर यावेळेस तो कमबॅक करत असताना थँक्यू. बघा स्पर्धेचे अतिशय काटेकोर नियम आपण पाहतोय. 2 धाबांची पेनल्टी असेल यावेळेस वंजारपाडा टीमला कारण गार्ड त्याने मैदानाच्या आतमध्ये चेंज केला होता त्यामुळे 2 धाबांची पेनल्टी असेल. स्पर्धेचा नियम अतिशय काटेकोर नियम आपल्याला पाहायला मिळतात कारण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अतिशय काटेकोरपणाने ही नियमावली आपण पाहतोय. कंपल्सरी टेस्टिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा मुख्य नियम आणि त्यानंतर जर विचार केला तर 2 धाबांची पेनल्टी यावेळेस शिवशक्ती वंजारपाडा टीमला लागते. बघा वंजारपाडा टीम बदलापूरमध्ये प्रथमतः तुमचं आगमन झालंय आणि काही नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ठीक आहे. या 2 धाबा कॅन्सल केले त्यावेळेस आयोजन कमिटीने परंतु इथून पुढे सूचना असेल जर गार्ड मैदानाच्या आतमध्ये चेंज केला तर 2 धाबाची पेनल्टी तुम्हाला सामोरं जावं लागेल. कोणताही संघ असो कोणत्याही संघाला इथून मात्र सूचना असेल मैदानाच्या आतमध्ये जर गार्ड तुम्ही चेंज केला तर नक्कीच 2 धाबाची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल. यावेळेस आपण पाहू शकता अजून एक धक्का लागलाय. फलंदाज पांडुरंग देखील इथं मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय. गोल्डन डकचा तो देखील शिकार ठरत असता परंतु ऋतिक आणि भानुदास ही जोडी आपण पाहतोय. नाईट नंबर 4 वरती भानुदास दाखल झाला. षटक क्रमांक पहिलं झाले संपन्न आणि जरी 2 बॉलवरती 2 चौकात ठोकले होते ह्यावेळेस बॅट्समन प्रतीक न परंतु तदनंतर जर विचार केला तर 4 चेंडूवर पूर्णपणे कमबॅक केलं. फक्त 2 आणि 2च धाबा खर्च केल्या त्यामुळे आपण पाहू शकता टीमची टोटल षटक क्रमांक पहिले झाले संपन्न आणि 10 या आकड्यावरती आपण पाहू शकता लॉस ऑफ 2 विकेट.
पहिले झाले संपन्न आणि आपण पाहू शकता यावेळेस 10 धाबा स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय यावेळेस गोलंदाजी बारकोरती गोलंदाज हेमंत चंचे. उर्दू विकेट. हाफ टॅकर होता ऑन साईडला मोठा प्रकार घेण्याचा प्रयत्न फटका फसला पायलकच्या क्षेत्रामध्ये आपल्या जजमेंट चुकलं. चेंडू मागे आला उत्तम फेक करतील दरम्यान एक धाबे कुठले दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली होती यावेळेस पुरंदरचा बाद करण्याची परंतु यावेळेस जर विचार केला तर हरणीच्या वेगानं धावलं आणि 2 धाबा एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पण आता पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतो यशरक्षकाने थोडीशी चूक केली थर्डमॅनचा खेळाडू देखील इथून मात्र आपण पाहिलं तर जजमेंट त्याचा चुकलं त्यानंतर जर विचार केला तर थ्रोपैकी चांगली पाहायला मिळाली. पुन्हा आता आपण पाहू शकता यावेळेस 2 धाबा एकवट जातील आणि आता 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 12 या आकड्यावरती. गोरदास तयार. हेमंत चंचेल आपण पाहतो ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस वेगानं बीट करत असताना आपण पाहतो यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना हेमंत चंचेल आपण पाहतो. स्टार्टिंग इनवरती यावेळेस परत आज ऋतिक डावकराचा परत जो नेट नंबर 3 वरती मैदानात मध्ये दाखल झाला. अनंत धुळे साहेब या पण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. अजून एक फलंदाज बाद होईल आपण पाहू शकता यावेळेस अजून एक धक्का लागत असताना टीम शिवशक्ती वंजारपाडा संघाला फलंदाज बाद. फलंदाज तो देखील आता तंबूच्या दिशेला परतला आणि अजून एक धक्का लागला वेळेस फलंदाजी करत असणारा टीम शिवशक्ती वंजारपाडा संघाला. यावेळेस फरक चांगला मारा म्हणतोय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप क्षेत्र खाली होतं आणि तो क्षेत्र निवडला यावेळेस मात्र चेंडू सरळ निघून चाललाय दंद दंद करा डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये 4 चौकार. या दरम्यान जुबेली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी कोणी उपस्थित असेल तर आपणास विनंती आपण यायचे आपलं देखील सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या दरम्यान सन्माननीय अनंत धुळे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचे आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं जोबेली चषक 2022 यावेळेस भरपूर चांगली लाईन पाहायला मिळते. भन्नाट वेग आणि अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली तर हा चेंडूला निर्धाव. नक्कीच जोबेली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व किंवा कोणी मान्यवर जर आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपला देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आपण पाहू शकता स्पर्धेचे आयोजक शिल्पकार आमचे गणेशदादा धुळे अर्थातच पप्पूदादा धुळे यांचा शुभ आगमन झालाय आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. हा ट्रॅकर होता पण आता यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु टप्पा पडल्यानंतर यावेळेस चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतो यावेळेस हेमंतला कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 10 धाबा एकवटल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये इथून मात्र यावेळेस हेमंत चंचेल आणण्यात आलं आणि 6 धाबा इथून मात्र त्याने देखील खर्च केल्या एसटीचे.
पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती असं वाटलं होतं स्वप्नावर सुरुवात केली होती बॅट्समन प्रतीकने, असं वाटलं होतं जवळजवळ 60 ते 70 धाबा सहज बनवल्या जातील, कारण 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले होते, परंतु तदनंतर जर विचार केला तर पूर्णपणे कमबॅक केलं. 2 महत्त्वाचे फलंदाज टिपले गेले गोलंदाजी करत असताना अमितच्या माध्यमातून, आणि तदनंतर जर विचार केला तर फक्त 10 धावसंख्येवरती रोखण्यात आलं. दुसऱ्या ओव्हर आपण पाहू शकता हिम्मत देखील चांगली गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी देखील खर्च केला. लाईन पाहावी लागेल यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि आता एका धावाच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 17 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सचिन सज्ज झाला ओव्हर द विकेटनं. खोदून काढायचा प्रयत्न झाला होता, गोपीन सारखी बॅट मात्र फिरवली होती, हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅट अँड पॅडमधून हा चेंडू निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहतो यावेळेस गोलंदाज सचिनला आपण पाहतो, कारण सलग पहिला बॉल यावेळेस वाईट आल्यानंतर दुसरा बॉल डॉट फेकला. अजून एक चांगला फटका पार मिळतोय पुन्हा त्यावेळेस सिक्स्टा कव्हरच्या दिशेला. इथून मात्र आपण पाहू शकता अजून एक धक्का लागेल टीम मंत्रपटा संघाला. फलंदाज बाद. एका मागे एक धक्के लागत असताना आपण पाहू शकता यावेळेस फलंदाजी करणारी टीम शिवशक्ती वंजारवाडा संघाला. फक्त दिशा दिली, ऑन साईडला चेंडू चालला यावेळेस बॅकवर्ड स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये उचलण्यामध्ये लगेच चेंडूला उचलला आणि दरम्यान एक धाव मिळेल. एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पण आता पुढे जात असताना यावेळेस 18 या धावसंख्येवरती. स्लो बट स्टडी हे समीकरण आपल्याला पार मिळते टीम शिवशक्ती वंजारवाडाच्या माध्यमातून, कारण इथून जर विचार केला तर दोन्ही संघ नेरळ विभागातून बिलॉंग करतात. दोन्ही संघाला एकामेकाचे डावपेच माहिती आहेत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहू शकता आजच्या रात्रीमध्ये नेरळ कर्जत विभागातील 8 संघ आपल्याला एकामेकाच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो सचिन देशमुख. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, खोदून काढलाय आणि बॉलला सर पाठवून दिला आमच्या कॉम्बॉक्सला, आमच्या यावेळेस स्टेजला व्यासपीठाला. इथं मात्र मानवंत देत असताना बासपनच्या बॅटून हा चेंडू निघून चालाय सीमा पार. षटकार. नाद करणारा हा षटकार होता. यावेळेस सबे फ्रॉम द बॉडी. लाईन खराब आहे, दबाव असेल गोलंदाजावरती सचिनवरती, कारण एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर विचार केला तर थोडीशी लाईन भरकटला यावेळेस गोलंदाज सचिन देशमुखला आपण पाहतोय. सिद्धिविनायक नेरळ सिंग संघ आपण पाहतोय यावेळेस गोलंदाजी करत असताना. अजून एक मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यू मिस आबल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले. मागचा दरवाजा उघडा ठेवला होता, चोरी होणारच यातील मात्र शंका नाहीये. 1 ओव्हर विकेट डाऊन. ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता त्या निखिलला मात्र परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. नेट नंबर 7 वरती आपण पाहतोय यावेळेस विश्वास दाखल झाला. 5 फलंदाज तंबूच्या दिशेला परतलेत. बॅकफुटला गेले होते, यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन साईडला मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. लाईन खूप चांगली होती परंतु ती रीड करता आली नाहीये. यावेळेस स्ट्रायकिंग एजच्या फलंदाज विश्वासला, परंतु विश्वासला देखील आता विश्वासमय कामगिरी करावी लागेल, कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडला. षटक क्रमांक 3 झाले संपन्न आणि 3 षटकाच्या अंतिम टीमची टोटल यावेळेस स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 25 धावा. एसटीजे
अर्थात मॅडी सर ड्रिंक्स मॅनचं आपण कौतुक करू. दर्शन मडवी आपण पाहू शकता कालच्या रात्रीपासून खूप सारी मेहनत आपण त्याची पाहतो कारण पाणी पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. पुण्याचं काम तो देखील करतो त्याचा देखील मनापासून हार्दिक आभार. गुरुदास सज्ज होते बॉल ट्रॅक वरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट पहिल्या बॉलवरती यावेळेस आपण पाहू शकता त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. लेग स्टिक वाकवली धक्का अजून एक लागेल. टीम शिवशक्ती वंजारपडा संघाला फलंदाज बाद. गुरुदास पुन्हा यावेळेस प्रतीक तयार होतो ओव्हर द विकेट नो. ऑन साईडला बीट करण्याचा प्रयत्न हेच लागली. चेंडू मात्र मागे ट्रॅव्हल झाला. फायलेगचा खेळाडू यावेळेस सुरेख कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू त्याने अडवला आणि यावेळेस एकच धाव मिळेल. एका धावेच्या साथीने टीमची टोटल पण आता पुढे जात असताना यावेळेस 26 या आकड्यावरती शिवशक्ती वंजारपाडा संघ आपण पाहतोय. वंजारपाडा म्हटलं तर नाईट टुर्नामेंटचं एक दमदार आयोजन आपण पाहिलं नक्कीच. BJM ट्रॉफी भरतजी मेहता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती ट्रॉफी आपण पाहिली. आमची मालेगावचे राजेशजी भोईर सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती ट्रॉफी आपण पाहिली. त्यांचं देखील खूप चांगलं नक्कीच त्या स्पर्धेमध्ये कार्य राहिलं होतं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पण आता पुढे जात असताना यावेळेस 27 या आकड्यावरती षटक क्रमांक 14 आपण पाहतो. आणि आता यावेळेस आक्रमणाला सुरुवात करावी लागेल टीम शिवशक्ती वंजारपाडा संघाला कारण टीमची टोटल जर विचार केला तर 27 वरती पूर्णपणे थांबली आहे. गुरुदासच्या वेळेस पुन्हा प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना राईट टर्म ओव्हर द विकेट. हाफ्टर होता ऑन साइडला फटका चांगला पडला म्हणतो पिकअप स्ट्रोक बॉलला सर पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीम रेखा पार षटकार. पुष्पराज यावेळेस गरज होती टीम वंजारपाडा संघाला षटकाराची. कमबॅक करत असताना यावेळेस आपण पाहतो गुरुदास प्रतीक. नेक्स्ट मॅच बावलोली अगेन्स्ट चांदई. दोन टीमची कॅप्टन यायचं आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. वावलोली आणि चांदई दोन टीमची कॅप्टन या आपण लगेच. षटकार नंतर यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाज प्रतीकला आपण पाहतो. षटक क्रमांक 14 संघाकडे जबाबदारी दिली आहे. हाफ टॅगर होता आपण आता ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न परंतु पुल ठरतो यावेळेस अनसक्सेसफुल. एसी रक्षकाने डीपला गेला आणि ज्या फलंदाजाने मात्र षटकार ठोकला होता त्याला आता मात्र परतावं लागेल माघारी. विश्वास बॅक टू द पवेलियन. पवार आणि नरेश ही जोडी आपण पाहतो.
33 धाबा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय षटक माग चौथं मार्गस्थ असताना विश्वासनीय कामगिरी केली होती. षटकार ठोकला होता परंतु तदनंतर त्याला देखील बाद व्हावं लागला. अजून एक फटका इथं मात्र फसलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. हाताचा पिसारा फुलवला पूर्णपणे चेंडूला हातामध्ये सामावून घेतला आणि धक्का अजून एक लागेल. आल्या पावली इथं मात्र परतावं लागेल महागारी. पवन बॅक टू द पविलियन. चौथं षटक संपार झालं आणि 4 षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 33 धाबा, लॉस ऑफ 8 विकेट. 8 फलंदाज इथून मात्र तंबूच्या दिशेने परतले. आता मात्र 90 आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज वेळेस आपण पाहतोय. बघा आपण उशीर बिलकुल करू नका कारण अजून एक प्रकार इथून मात्र मोठा खेचण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू तयार होता. यावेळेस जजमेंट थोडंसं चुकलं आणि यावेळेस अजून एकदा धक्का लागता वाचला यावेळेस टीम वंजारपाडा टीमला. कारण बघा वेळेचा बाबतीत प्लीज सहकार्य करा. टीम नेरळ आपण वेळ थोडासा जास्त घेत आहे कारण 25 मिनिटाचा अवधी असेल आणि 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायचे. थोडंसं आज विचाराने सामना चालू झालेत. नक्कीच दूरवरून संघ आपण पाहू शकता. वेळेस नेरळ कर्जत विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. येस यावेळेस देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. गोलंदाज वेळेस शुभमला आपण बघतोय बॉल ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती फलंदाजाला बाद करायची परंतु तदनंतर जर विचार केला तर थोडीशी लाईन भरकडतो. स्टॅकिंग वरती यावेळेस फलंदाज आपण पाहतोय नरेशला आपण पाहतोय. लेफ्ट राऊंड द विकेटने हा बॉल ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार आहे. उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला आणि दरम्यान एक चिक सिंगल. एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पण आता पुढे जात असताना वेळेस आपण पाहतोय 36 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात केली होती बॅट्समन प्रतीकनं. 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले होते. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी चांगली सुरुवात केली होती परंतु त्यानंतर जर विचार करता पूर्णपणे कमबॅक केलं. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका यावेळेस आपण पाहू शकता टर्न केला अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला काव कोणाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू फंबल झाले. चेंडू मागे गेला उत्तम फेक कर दिल दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 38 या आकड्यावरती. वाराच्या वेगानं झपाट्यानं यावेळेस क्षेत्ररक्षक कावकॉर्नरच्या क्षेत्रामधून धावत पडत पोहोचले होते परंतु उचलण्यामध्ये थोडासा बेड घेतला आणि चेंडू मागे गेला. 2 धाबा 38 धाबा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. यावेळेस षटक क्रमांक 5 आणि शुभम इथून मात्र गोलंदाजी करत असताना ऑन साईडला पुन्हा आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहू शकता दांडी उडवली होती यष्टीरक्षकानं परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहू शकता 38 या धावसंख्येवरती आता मात्र टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली आहे. या मॅचमध्ये जर तुम्हाला इथून संघर्ष करायचा असेल तर 50 ते 55 धाबा बनवावा लागतील टीम वंजारपाडा संघाला कारण समोर देखील एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक नेरळ संघ. नाणेफेकीचा कम गमावला होता यावेळेस टीम शक्ती वंजारपाडा टीमने आणि तदनंतर जर विचार केला तर फलंदाजी करत असताना थोडीशी दमछाक होती. गोलंदाज शुभम लाईन पाहावी लागेल मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस फायलेगच्या क्षेत्रामध्ये यष्टीरक्षकाने चूक केली दरम्यान फायलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात यश आलं परंतु लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 2 धाबा एक पुढे जातील आणि आता 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 40 या आकड्यावरती गरज होती. यावेळेस आवश्यकता होती पूर्णपणे टीम वंजारपाडा संघाला कारण धावांची नितांत गरज होती. संघाचा विचार केला तर 38 या धावसंख्येवरती पूर्णपणे रोख लागलं होतं परंतु आता जर विचार केला तर एक खराब चेंडू तदनंतर यष्टीरक्षकाने चूक केल्याने दरम्यान या 2 धाबा एक पुढे जातील. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहू शकता वेट ऑन वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. बॉलला सरळ पाठवून दिलाय वाईट इज लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर 6 षटकार.
खूप चांगलं संगीत डीजे मास्टर आपण पाहू शकता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत वाजवत असताना तुमचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून गुरुदास यार यावेळी सॉन साईडला टर्न केलाय चेंडू मात्र अलोंग द कार्पेट चाललाय यावेळेस वाटिस लॉंगोच्या क्षेत्रामध्ये एकदा विकेट आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धाबा इथं मात्र कंप्लीट होतील का यस गुड रन बिटवीन द विकेट 2 धाबा एकवटला गेला त्यामध्ये अंपायर सिग्नल 1 रन शॉट येस नक्कीच आपण पाहू शकता 2 धाबा एकवटल्या परंतु घारीच्या नजरेने निहाळत असताना केपी सरांना आपण पाहतोय 1 धाव इथं मात्र शॉट असेल आपण पाहू शकता 5 षटकांचा वाजवी खेळ इथून आता संपत आलाय आणि 5 षटकाची अंतिम टीमची टोटल यावेळेस स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 47 धावा स्कोरबोर्ड वरती 48 धावांचा आता लक्षाचा पाठलाग करावा लागेल यावेळेस टीम सिद्धिविनायक नेरळ संघाला धुळे आणि सन्माननीय सुदामजी धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे सहर्ष मनापूर्वक स्वागत या सन्मान आपण आमच्या मंचावरती सन्माननीय अतुलजी चंचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जाईल मी रोशन भाऊ धुळे आपणास विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण अतुलजी चंचे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचं या स्पर्धेच्या वतीनं जोबेली चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय आणि तदनंतर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय सनी चंचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल या ठिकाणी मी विनंती करेन मारुती गवळी यांना आपल्या शुभास्ते आपण सनी चंचे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव व रिया मंडप डेकोरेटर्स जोबेली गाव ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये अतिशय दर्जेदार लढत तुम्ही पाहतात एका बाजूला वंजारपाडा आणि दुसऱ्या बाजूला नेरळ या 2 मातब्बर संघांमध्ये चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला पूर्वार्धामध्ये आपण पाहिला तर वंजारपाडा संघ थोडासा बॅकफुटवरती राहिला 5 षटकामध्ये धावा त्याने बनवल्या 47-48 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे टीम नेरळ संघासमोर तर नाणेफेकीचा कौल राहुल सर आपण या ठिकाणी करणार आहोत आज चांदई वर्सेस वावलोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण टॉस साठी लगेच यायचं आहे प्रत्येक संघाला विनंती असेल या स्पर्धेचे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला फॉलो करायचे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल याची नोंद घ्या सेंटर गार्ड तुम्हाला मैदानाच्या बाहेर अगदी खेळाडू कक्षाजवळ तुम्हाला चेंज करायचे याची देखील महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 5 षटकांची मॅच असेल 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू प्रत्येक संघाकडे नसेल फक्त अंपायर्सला डाऊट असेल तर मात्र तो रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना पूर्णपणे कव्हर करायचा आहे बघा चांदई विपक्ष वावलेली संघाला हा दुसरा कॉल आहे कारण कालच्या रात्रीमध्ये देखील फक्त 2च कॉल देण्यात आले तिसऱ्या कॉलला डायरेक्ट पॅनल्टी याची देखील आपण नोंद घ्यायची आहे त्यामुळे आपण त्वरा करा लगेच आपण रिपोर्टिंग करायचं आहे बघा सिद्धिविनायक नेरळ संघ मैदानात खेळतो आणि यष्टीरक्षकाची भूमिका ज्याने निभावली नक्कीच अक्षय म्हात्रे त्यासाठी आणि नेरळ संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत जितेश धुळे अर्थात जीवा धुळे यांच्या माध्यमातून नेरळ टीमला आणि अक्षय म्हात्रेला शुभेच्छा येत आहेत ते देखील टेरक्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद उल्लेख त्यांचा देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि आपण पाहू शकता 47 धावा बनवल्या गेल्या 48 धावांचं लक्ष्य आता पाठलाग करायचं यावेळेस टीम सिद्धिविनायक नेरळ सी संघाला आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय जमिली बदलापूरचा बुलंद आवाज बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेश धुळे सर यांना धन्यवाद धन्यवाद राहुलजी चव्हाण तर नाणेफेकीचा कौल आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती येस चांदई टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत वावलोली टीम आपणास विनंती आपण यायचं आहे बघा इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल परंतु आपणास आम्ही वारंवार विनंती करतो आपण यायचं अन्यथा तुम्हाला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे येस ओव्हर टू यू मॅडी सर धन्यवाद राहुलजी चव्हाण सर जाऊया मॅचच्या दिशेने
यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं प्रगती पथापती असताना गोलंदाज पवनला तुम्ही पाहतायत वंजारपाडा टीमच्या वतीनं हे पहिले षटक आणि फलंदाजीसाठी सलामीविरला कमलाकर आणि त्याच्या साथीनं निलेश. सलामीची जोडी मैदानावरती आहे. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती करण्यात आलेली आहे. चला तिसरे पंच महेंद्र धुळे अथवा करण धुळे भारत धुळे आपणास विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 48 धावांची गरज आहे आणि 48 धावांचं टार्गेट असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी दाखल झाली आहे. पहिला चेंडू भन्नाट वेग आपण पाहिला आणि पहिल्या चेंडूवरती समीकरण आपल्याला नक्कीच वेगळा पाहायला मिळेल. एक एक चेंडू डॉट इथून अत्यंत महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅचमध्ये तुम्हाला चांगला खेळ दाखवणं अनिवार्य असेल. नेरळ शहराला बिलॉंग करणारे हे दोन टीम आपण पाहतोय. दोन संघ मातब्बर आहेत. एकमेकांचे डावपेच जरूर माहीत असेल. गोलंदाज यावेळेस सच आहेत बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय परंतु चेंडू दिशा पाहिली जाईल. अंपायर सिग्नल वाईड बॉल. कुणाल पेनकर सर या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करत असताना एस इट इज वाईड बॉल. अवांतर धावेने संघाचं खात्या दरम्यान खुलं केलं जात आहे नेरळ टीमच्या वतीनं. धावा फलकावरती आपण पाहतोय 48 ची गरज आहे. सामना अतिशय मातब्बर पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढतीपर्यंत ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. यावेळी सलंग द कार्पेट आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑफच्या दिशेने थोडेसे फंबलिंग झाले. याचा फायदा घेत असताना पुरेपूर रन्स मिळतात. या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 3 या आकड्यावरती. तीन धावा दफलकावरती आपण पाहतो. याच दरम्यान या नंतरचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वावलोली वर्सेस चांदई कर्जत विभागाला बिलॉंग करणारे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक इथे चुका करतायत. अगदी आपण पाहिलं तर जिथे एक धाव कंप्लीट झाली असते तिथे 2 धावा दुहेरी धावेने संघाचं आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकत असताना टीमची टोटल आता मात्र अद्याप पर्यंत आपण पाहतो या चौकाराने रन्स मिळतात 4. हा येतोय चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आपण पाहतो आणि या पहिल्या षटकाच्या प्रगती पथावरती एक चांगली दमदार सुरुवात नेरळ टीमच्या वतीने. यावेळेस मागची कडा एसटी रक्षकाकडे चेंडू जाऊन विसावतो तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती काही चेंडू शेष असतील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करू. वावलोली टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. अतिशय भन्नाट वेगाने अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला जणू काही गोलंदाज भरकटला होता परंतु आता दिशेवरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण पाहतो पवन. वाईट बॉल अतिरिक्त धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली परंतु आता यावेळेस चांगला बॉल आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक जबरदस्त धमाका षटकार. कॅप्टन इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतो भगवान काका धुळे आपल्या शुभास ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेरळ कर्जत विभागातील 2 संघ आपण पाहतो. एका बाजूला चांदई तर दुसऱ्या बाजूला
बावलेली हे दोन संघ आपण पाहतोय आणि नाणेफेकीचा कौल करतोय आपण भगवान काका दुले यांच्या शुभ असते. एका बाजूला आपण पाहतोय बावलेली, तर दुसऱ्या बाजूला चांदा. ही दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. छापा आणि काटा असा कॉल आपण पाहतो. छापाचा कॉल केला आणि यावेळेस छापा झालाय. नक्कीच चांदाई टीमने इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. चांदाई टीम आपण आपला डिसिजन लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय, हरकत नाहीये. मॅच देखील तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय शिवशक्ती मंजारपाडा, तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक नेरळ संघ आपण पाहतो. आणि यावेळेस आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील बदलापूर जोवेरीचा बुलंद आवाज. मॅडी सर, धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. 13 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. हॅलो हॅलो थोडस 13 धावा धावफलकामध्ये येत आणि 48 धावांची गरज असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन मातब्बर खेळाडू ज्याने सुरुवातीला चांगले पार्टनरशिप बिल्टअप केली आहे. एका बाजूला कमलाकर आणि त्याच्या साथीने निलेश. यावेळेस कुटपाचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल टिपला जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या जवळ आपण पाहतोय आणि पहिला धक्का लागत असताना सिद्धिविनायक नेरळ टीमला फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. 13 धावा धावफलका होते आणि अक्षरशः फटका खेळण्यासाठी गोलंदाज ज्याचा वापर केला ऋतिकला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सफलता त्यांनी अर्जित केली आहे आणि इथून विजयाच्या आशा पल्लवित करत असताना, कारण समीकरण आपण पाहतो ना, कोणतीही धावसंख्या क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 24 चेंडू 35 धावांची गरज असताना एक चांगलं षटक येणं फार गरजेचं आहे. वंजारपाडा टीमसाठी आपण पाहतो यावेळेस इथे स्क्वेअरकटचा फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक. चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु यावेळेस इथे घडलं काय, क्विक रिप्लाय देण्याचा प्रयत्न होता टीम वंजारपाडा संघाचा, परंतु इथे फलंदाज पूर्णपणे सेफ असेल. व्यवस्थितरित्या बॅट ग्राउंडिंग केली जाते आणि इथे धाव एकही मिळत नाहीये. टीमची टोटल आपण पाहतो स्कोर कार्डवरती 13 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे. P2चं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जरूर धावा नेरळ संघासाठी आल्या. 13 धावा दुहेरी आकडा त्या ठिकाणी लगावला गेला. 48 ची गरज असताना सुरुवात दमदार पाहायला मिळाली, परंतु एखादा निर्णायक षटक या ठिकाणी होणं फार गरजेचं होतं आणि ते निर्णायक षटक यावेळेस हाताळलं जाईल का गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. हा देखील चेंडू डॉट आलाय. फलंदाज सिनेट नंबर 3 ला आपण पाहतो अक्षयला. बॅटिंग चांगली करावी लागेल, चांगले पार्टनरशिप बिल्टअप करावे लागेल. 48 धावांचं मापक लक्ष ओलांडायचंय आणि 48 धावांचं लक्ष ओलांडत असताना मात्र कदाचित हा दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये घाम गाळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हटलं जातं ना, जे खेळाडू, जी माणसं घामाच्या शाईने इतिहास लिहितात तीच मात्र अगदी यशाच्या उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळतात. घामाच्या शाईने इतिहास रचावा लागेल. दोन्ही टीम जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील. गोलंदाज सचिन पवन यावेळेस इथे आपण पाहतोय ऋतिकला आणि फटका एक्झिक्यूट केलाय. सरळ आपण पाहतो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळत आहेत 4. चौकार आलाय. दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन कमलाकरच्या बॅटमधून. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल, फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला परतावा लागेल. ज्या कमलाकरची विकेट हवी होती गोलंदाजी करत असताना वंजारपाडा टीमला, तो कमलाकर या ठिकाणी माघारी परतत असताना 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद.
नक्कीच मॅडी सर आपण जोवेली प्रीमियर लीग पाहिली असेल JPL ची स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये खास करून उदयनमुख खेळाडू जो ठरला होता नक्कीच आमचे सर्वेश धुळे त्याची पिताश्री आपण पाहतोय सुदाम आप्पा धुळे यांचं देखील शिवभाग मंदाले त्यांचे देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. ऑर टू यू मॅडी सर. तर धन्यवाद राहुलजी चव्हाण. षटक क्रमांक आपण पाहतोय दरम्यान दुसरं प्रगती पथापती ऋतिक अत्यंत चांगली गोलंदाजी. जरी चौकार राहुल या षटकामध्ये आला असेल तरी कमबॅक करण्याची धमक माझ्यामध्ये ती दाखवून देत असताना गोलंदाज ऋतिक. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करत असताना इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अद्यापपर्यंत गोलंदाजी करत असताना ऋतिकचं हे षटक आपण पाहिलं तर 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 13 धावा जरी खर्च केल्या परंतु कोणत्या प्रकारचा इम्पॅक्ट इथे मात्र पडलेला नाहीये गोलंदाजांवरती. चांगली गोलंदाजी करणं हे भागच पडेल आणि ती चांगली गोलंदाजी होत असताना टीम वंजारपाडाच्या वतीनं यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो बॅटची आतली कडा. चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो त्या ठिकाणी पवन होते. चेंडूला उचलते फेकतील त्या दरम्यान मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान शंकरजी उतेकर यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. अभय धुळे वंजारपाडा यांच्या वतीने ऋतिक या गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे ज्याने 2 विकेट संपादित केल्यात. अत्यंत महत्वाची सलामीची जोडी डगआउटच्या दिशेने परतवली निलेश यांनी कमलाकरला. त्याचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. काय षटक त्याने हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा. एकंदरीत 9च्या सरासरीने धावा धाव फलकावरती आहेत 18. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल येणारे 18 बॉल आणि 30 धावांची गरज म्हणजे सरासरी आस्किंग रन रेट आपण पाहिला तर 10.0च्या सरासरीने प्रति षटकामागे जायचं बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरळ टीमला. या दरम्यान सन्माननीय बजरंग कांबैरे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. या साहेब आपण आलात आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. 18 बॉल 30 धावांची गरज. क्रिकेटचं द्वंद्व युद्ध मैदानावरती चालू आहे. एका बाजूला नेरळ तर दुसऱ्या बाजूला वंजारपाडा. जरी धावा कमी असेल तरी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्याची तयारी वंजारपाडा टीमने दाखवली आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय जबरदस्त चूक टप्प्याची गोलंदाजी होतीये. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतोय ज्याचा वापर केलाय कुणालचा. पहिलाच बॉल आला निर्धाव. एक डॉट चेंडू इथून वंजारपाडा टीमला विजयाची स्वप्न दाखवेल. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट. फटका चांगला आहे. स्किलिंग शॉट टेकिंग अप. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनला चिरत फाडत सीमा रेषा पार. रन्स मिळतात. चौकाराने पुन्हा एकदा यावेळेस वंजारपाडा की नेरळ, नेरळ की वंजारपाडा, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज असं द्वंद्व युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 मातब्बर संघांमध्ये दोन्ही संघाला एकामेकाचे डावपेच नक्कीच माहीत असेल. गोलंदाजांवरती होईल आक्रमण. फलंदाज आपण पाहतो यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल अगदी अलॉंग द कार्पेट सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी ऋतिक येत्या चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने एका धावेसाठी संघर्ष होत असताना मैदानाच्या आतमध्ये एक धाव किती महत्वाची आहे हे प्रत्येक क्रिकेट रसिकाला माहित असेल. प्रत्येक क्रिकेट खेळाडूला माहित असेल. सातत्याने आम्ही नेहमीच म्हणत असतो ना परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे. एका धावेसाठी हा संघ संघर्ष करत असताना आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. लाईन चेक केली जाते परंतु पंच या ठिकाणी तटस्थ पाहायला मिळतात. केपी डॉट चेंडू एक डॉट चेंडू इथून मात्र विजयाची स्वप्न दाखवेल गोलंदाजी करत असताना वंजारपाडा टीमला. आणि एखादा मोठा फटका पुन्हा एकदा डोकं वर काढेल सिद्धिविनायक नेरळ संघ. कोणत्या संघाला इथून हार मंजूर नसेल, कोणता संघ इथून विजयाचा सूर सापडेल हे मात्र आपल्याला पाहायचंय. गोलंदाज सच्या बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस लिडिंग एज आणि फलंदाज होईल बाद. शॉर्ट फाईन लेग ला टीपला गेला एक चांगला असेल. संपुष्टात फलंदाज अक्षय म्हात्रे साखे.
आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती बेंडशील गावचे उद्योजक समाजसेवक आमचे शंकरजी उतेकर साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात विष्णुदादा धुळे आणि शंकरजी उतेकर साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला लाभल्या त्यांचा शंकरजी उतेकर साहेबांचा इथे मात्र शुभागमन झाले त्यांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून या जोविरी चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच नक्कीच सर्व मान्यवरांचं दानशूर दात्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक सन्माननीय चेतनजी धुळे साहेब नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब जे अध्यक्ष आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूरचे त्यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेले आहे त्यांचा देखील विशेष आभार. राजेंद्र धुळे साहेब कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेब यांच्या वतीने रोख रक्कम रुपये 25,000. दिनेशजी धुमाळ साहेब शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 22,000 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. आणि गजेंद्र गडगे यांच्या वतीनं देखील यावेळेस आपण पाहतोय क्रीडांगणावरती जसं वादळ आलं तसं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावेल का सिद्धिविनायक नेरळ टीम साठी चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पार रन्स मिळतात 6. हा येतोय षटकार. करत होतो या स्पर्धेची जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आणि रिया मंडप डेकोरेटर जोबेली गाव यांच्या वतीनं यांच्या स्वप्नातून आणि यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिनेशजी धुमाळ साहेब राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी आपण पाहतोय त्या सर्वांना गजेंद्र शेठ गडगे माणकुली गावचे नामांकित उद्योजक 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेलं आहे त्यांचा देखील विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल जी पुरस्कृत केली गेली आहे सन्माननीय रोहिदाजी किणे साहेब यांचं विशेष आभार. ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5वे क्रमांकासाठी जे सन्माननीय प्रफुल्लजी मोरे साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्यांचा देखील विशेष आभार. जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत त्यांचा विशेष आभार. या दरम्यान आपण पाहतो प्रवीणजी धुळे साहेब ज्यांच्या वतीने आपण पाहतो बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक कूलर देण्यात आलेले आहे त्यांचा विशेष आभार. बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक बॅट एस एस स्पोर्ट्स संदेश मसने यांच्या वतीनं त्यांचा देखील विशेष आभार. आणि ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहतात इतर आकर्षक पारितोषिकांसाठी ते सन्माननीय सदानंद शेठ धुळे यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेले आहे त्यांचा विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच साठी सन्माननीय विष्णू चिंतामण धुळे आणि सन्माननीय शंकरजी उतेकर यांचा देखील विशेष आभार. जाऊया मॅचच्या दिशेने धाव फलकामध्ये या षटकाराने 29 येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 19 धावांचं इक्वेशन. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. या मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल कोणता संघ पराभूत होईल याचं उत्तर सांगणं फार कठीण असेल. बघा महत्वाची सूचना आम्ही काल रात्रीपासून करतोय. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा मुख्य नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कोणत्याही संघाचं ऐकून घेतलं जाणार नाही कारण कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. ओ डू यू मॅडी सर. नक्कीच नक्कीच राहुल जेव्हा आपण नाणेफेकी करतो तेव्हा प्रत्येक संघाला काही अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत त्या स्पर्धेचे. आपण 5 षटक 5 गोलंदाज हे कंपल्सरी अनिवार्य असेल. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असेल. सेंटर गार्ड तुम्हाला मैदानाच्या बाहेर अगदी तुमच्या खेळाडू कक्षाजवळ चेंज करायचंय याची देखील नोंद घ्या. यावेळेस स्लॉक से करेंगे स्वागत. चेंडू सरळ चाललाय यावेळेस सीमारेषे बाहेर लॉंग लेग सीमारेषे बाहेर. यावेळेस 1 क्वालिटीचा हा येणारा ब्रँडेड षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 35 धावा. 48 धावांची गरज आहे प्रेम आणि 48 धावांचं टार्गेट चेस करत असताना यावेळेस फसवलंय गोलंदाज निलेशने. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या प्रशांतने षटकार ठोकला होता स्वागत केलं होतं गोलंदाज निलेशचं त्या निलेशने मात्र इथे तंबूचा आसरा दाखवलाय फलंदाज प्रशांतला. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन.
आपण पाहतो 35 धावा आणि टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक षटकार जरूर लगावला परंतु अगदी फटका खेचण्यासाठी नकार दिला, परंतु यावेळेस अक्षरशः तो फटका खेळण्यासाठी त्याला भाग पाडलं आणि तिथे फलंदाज बाद झाला. धाबा फलकावरती आपण पाहतो 35-13ची गरज आहे. समीकरण होतं 11 चेंडू 13 धावांचं आणि आता समीकरण राहिलंय मैदानाच्या आतमध्ये येणारे 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू 13 धावा. गोलंदाज आपण पाहतो निलेश, चांगली कामगिरी करावी लागेल. हार मंजूर नसेल गोलंदाजाला देखील, हार मंजूर नसेल वंजारपाडा संघाला. यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळताय 4. हा येतोय चौकार. आणि मैदानाच्या आतमध्ये आता येणारे 9 चेंडू 9 धावांची गरज. बॉलर आणि इक्वेशन ऑन साइडला आपण पाहतो चेंडू वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक येतात डीप वरून. एकच धाव या दरम्यान मिळेल. सिंगलच्या मदतीने जरी धावत संख्या एकवटली तरी इथून हा संघ विजय होऊ शकतो. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरळ हा संघ. अतुलजी चंचे साहेब हे देखील मॅचचा आनंद घेतात. सनी चंचे साहेब हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या व्यासपीठावरून 8 बॉलमध्ये 8 धावा बनवायचे आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली फलंदाजी देखील दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते नेरळ टीमच्या वतीनं. यावेळेस पिच बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत षटकार. आणि या षटकाराने पुन्हा एकदा आपण जर पाहिलं असं वाटलं होतं की हा सामना रंग बदलतोय. कधी सामना गोलंदाजांच्या फेवरमध्ये तर कधी सामना फलंदाजांच्या फेवरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साइडला मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज. 3 धावांची गरज असताना एकच धाव या ठिकाणी मिळेल. या दरम्यान आपण पाहिलं तर चांगलं दर्जेचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. षटकार आल्यानंतर धाबा फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत टीमची टोटल आहे 47 धावा. स्कोर आर लेव्हल आणि येणारे 6 चेंडू 1 धावेची गरज. पूर्णपणे पकड मजबूत केली आहे या मॅच वरती. चला सामना थोडासा स्पीडअप करा. भरपूर वेळ तुम्ही घेतायत. 25 मिनिटांचा अवधी प्रत्येक संघासाठी असेल याची नोंद घ्या. पंचांना विनंती असेल तुम्ही काउंट डाऊन करा आणि प्रत्येक संघाला वॉर्निंग द्या. अन्यथा पहिल्या वॉर्निंग मध्ये तुम्हाला नक्कीच जर संघ ऐकला नाही तर सेकंड वॉर्निंगला तुम्ही त्यांना पेनल्टी देऊ शकता अशी आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येते. ही पूर्णपणे मुभा असेल. 2 ऑफिशियल पंचांसाठी संदेशजी किस्मतराव आणि कुणालजी पेनकर. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. मॅचला होईल सुरुवात. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल वावलोली आणि त्याच्या अगेन्स्ट चांदई. शिवशंकर चांदई कर्जत विभागातील एक दमदार संघ. कोण विसरेल चांदई संघाला गतवर्षी जी नाईट स्पर्धा टिटवाळा विभागामध्ये निंबवली गावामध्ये आपण पाहिली त्या नाईट रजनीमध्ये अत्यंत चांगला खेळ राहिला होता चांदई संघाचा. कोण विसरेल त्या खेळाला. आणि आज या बदलापूर नगरीमध्ये त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कर्जत परिसरातील एक नामवंत संघ वावळोली ज्यांच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यावेळेस अलॉंग द कार्पेट विजयी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतायत 4. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना या ठिकाणी फिनिश झालाय. सामना जिंकलाय सहजतेने. 5 चेंडू राखून हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय टीम सिद्धिविनायक नेरळ टीमने. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन या संघाचं आणि गोड गोड कौतुक टीम हार्ड लक वंजारपाडा.